शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो आपला खूप दिवसांपासून प्लॅन होतोय गोरखगड ट्रेकचा आणि आता आम्ही इथे कंदलजोर आहेत नायरा पेट्रोल पंप आणि इथून आम्ही पुढे जाणार आहेत कशिरेशी मुरबाडची गोरखगड. तर मित्रांनो खूप दिवसांनी आमचा प्रवास येणार आहे आणि खूप दिवसांनी आमचा ब्लॉग आहे ट्रेकिंगचा. तर मित्रांनो चला पुढचं दाखवतो तुम्हाला कसं काय होतंय आणि चला भेटूया. तर मित्रांनो आता इथे आम्ही गोरखगडावर आलोय आणि इथे खाली तुम्ही मंदिर बघू शकता, गोरक्षक मंदिर. आणि इथे महेश आपल्या बरोबर आहेत आणि सर्व इथे मित्रमंडळी जमले. आणि मित्रांनो तुम्हाला इथे प्रमुख द्वार दाखवतो मी. हे बघा इथून मात्र एंट्री आहे. हे तुम्ही इथे बघू शकता, इथून एंट्री आहे मेन. आणि इथे एक पार्किंगवाले मामा होते, ते सुद्धा आम्हाला सांगत होते का इकडून जा, खूप चांगले मामा आहेत ते. इथे सर्व आम्ही जमलोय. आता आम्ही इकडून जाण्याला सुरुवात करणार आहोत आणि इथे पब्लिक सुद्धा इथे जमायला सुरुवात झाली. एक दोन माणसं येतात. तर पुढील प्रवास तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओद्वारे. ते व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो आता आम्ही सुरुवात केली आहे ट्रेकिंगला आणि 10 मिनिटं झाले ट्रेक सुरू केला आहे. पण इथे तुम्ही सर्वीकडे बघू शकता जंगल आणि फक्त जंगलच. आता इथे तुम्ही बघू शकता आणि पाय बी खूप स्लिप होत आहेत मित्रांनो. येताना चांगले शूज घालून या किंवा नीट या. तर मित्रांनो पाय की दाबला आमचा आणि झोप घेतो थोडीशी तो. आणि बघू शकता खूप सुंदर आहे. आणि तर बघू शकता गाईज. तर मित्रांनो बघू शकता खूप सारे सुंदर फुले आणि आमचे मित्रमंडळी. जंगलामध्ये पेंग्विन बघायला भेटतोय आपल्याला. कचरा टाका असं मला म्हणतो. अरे पोप्या व्हिडिओसाठी धावत आहे बघू शकता काय. चला या सगळ्यांनाच घेऊन जाऊ तर. मित्रांनो खूप अवघड टप्पा आहे आणि पाय सरकतात इथे. पाय इकडे जमलो आता आम्ही खूप. दिसलाय का काय झोपला असं झोपत आला खाली का गेला. बघायचं नाही रे. बघितलं का म्हणते आले पहिल्यांदाच करतात. तर मित्रांनो आता गोरखगडच्या आम्ही दरवाजावर आलोय. इथं वरती खूप असं रिस्की ट्रेक आहे मित्रांनो आणि इथे तुम्ही उतरताना बघू शकता. तर मित्रांनो आता मी गोरखगडच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत आणि इथे सर्व आपली मित्रमंडळी जमले. इथे तुम्ही बघू शकता आणि इथे खूप असा रिस्की ट्रेक आहे. इथे तुम्ही बघू शकता खूप असा रिस्की ट्रेक आहे मित्रांनो. हेल्मेट वगैरे घालून इथे आले. तर मित्रांनो आपला थरारक ट्रॅकला सुरुवात झालेली आहे आणि लास्टच्या पट्ट्यावर आपण आलोय. आणि आता इथे तुम्ही बघू शकता एक केवे पाठीमागे इथे लोक स्टेला राहतात आणि इथे आपल्या पाठी अक्षय सर आहेत. तुमचं नाव काय दादा? नितेश सर, तुषार सर, माझं रुपेश सर. तुम्ही इथे बघू शकता इथे रोपवे सुद्धा आहे. आणि तुम्ही इथे काय इंचार्ज? इथे किती रुपये घेतात दादा? 1400 रुपये इथे फी आहे मित्रांनो. तुम्ही येऊन इथे आनंद घेऊ शकता. इथे तुम्हाला मी दाखवतो. काय करता? तर मित्रांनो इथे आपला सुरेख असा मित्र परिवार जमा झाला. इथे अक्षय सर आपल्या पाठी मग सर्व माहिती आपल्याला ते देणार आहेत. आता तुम्हाला त्यांच्याकडे नेतो आणि त्यांची छोटीशी मुलाखत घेतो. या
तो माझा अक्षय मित्र आहे आणि माझं नाव नितेश आहे. तर बेसिकली आमच्या ग्रुपचं नाव आहे महादुर्ग ऍडव्हेंचर. तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे काही फोर्ट्स करतो ज्या फोर्ट्सवर जे अशा किल्ल्यांवर लोकांना जाता येत नाही. ब्रिटिश लोकांनी काही रॉक कटिंग स्टेप त्यांच्या तोफांनी उडून टाकले, पोहोचता येत नाही. अशा ठिकाणी आम्ही टेक्निकल सपोर्ट देऊन आम्ही लोकांना किंवा आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आम्ही तिथे वरपर्यंत पोहोचून सोडतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे काही पिनॅकल्स आहेत. पिनॅकल म्हणजे एक सुलका असतो जो समोर तुम्हाला दिसत आहे. तो मच्छिंद्रगड आहे, पण तो तेवढा मोठा असा सुलका नाही, कारण की असं काही सुलके असतात की त्याच्या वरनं आम्ही क्लाइंब करतो, खालनं जाऊन वर, आणि नंतर आम्ही तिकडनं रॅपिंग डाऊन करतो. तर मित्रांनो, आपल्याला सुरेख अशी माहिती नितेश सरांनी दिलेली आहे. त्यांचा आपण शुभेच्छा मानू आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देऊ. तर मित्रांनो, धन्यवाद. हे बघा. तर मित्रांनो, आता आमचा गड फिरून झालाय सर्व. वरती डबे खाल्ले, आम्ही आता खालती उतरायला सुरुवात केली. हा आमचा सर्व ग्रुप आहे. आणि मित्रांनो, इथे खूप ठराविक ट्रेक आहे. हरिहरगड आणि हा गड सेम आहेत, फक्त इथे पायऱ्यांची जरा व्यवस्था कमी आहे आणि थोड्या तुटल्या बिटलेल्या पायऱ्या आहेत. परंतु इथे खूप असं थ्रिल आहे. नाही वरती नाही. तर मित्रांनो, आपला ग्रुप हा ट्रेक करतो आणि आपण 4-5 ट्रेक केलेले आहेत. आणि आपला भूषण म्हणजे आपला भाऊबंदच आहे, हा पहिल्यांदा आपल्यावाडी ट्रेकला आलाय. तर त्याचा काय अनुभव झाला त्याला, तो 2 शब्दामध्ये आपल्याला सांगेल, ते ऐकू. बोल भूषण, तुला कसं वाटलं आज येऊन? पहिल्यांदाच आलोय. व्हिडिओ फोटो मध्ये बघायचं खूप सोपं आहे. पहिल्यांदा येऊन अनुभव घेतला. बरोबर आहे. खूप कठीण आहे हे सर्व. तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो मी, आपण दिसतं तसं नसतं आणि आपण जो रिअल अनुभव घेतो ते खूप कठीण असतं. आता इथे महेश आहे, महेशच्या सेकंडला जायचे, त्याच्या आम्ही थोडे घाई करतोय. परंतु मित्रांनो, उचल